हे पंतप्रधान अमित शाह हे हुकुमशाही करत आहे आता हुकुमशाही। अरे मी तर म्हणतो ह्या पोलिसांनी सर्व राजीनामे दिले पाहिजे आणि पोलिसांनी एकीकडे आले पाहिजे। काय ऐकायचं या पंतप्रधानचं, काय ऐकायचं अमित शाह। मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता जंतर मंतरवर आज 20 जुलै आहेत आणि जंतर मंतरवर मोठा आंदोलन होत आहेत। आता 20 दिवसापासून सोनम वांगचुक साहेब उपोषणाला बसलेले आहेत। सर्व पूर्ण देशाला माहिती आहे की सोनम वांगचुक साहेब धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा मागत आहेत। जे नीट परीक्षेत घोटाळा झालाय, ज्या तरुणांनी आत्महत्या केले, जे काही भ्रष्टाचार झालाय, त्यामुळे सोनम वांगचुक साहेब 20 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत। तरी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना दिसत तर नाही, डोळ्यावर चष्मा लावलेला आहे, पण कानाने ऐकू सुद्धा येत नाहीत, इतकं बहिरा झालेला आहेत। त्यांना दिसण्यासाठी आता जंतर मंतरवर मोठं आंदोलन झालं आहे। मोठा करोडो लोक, करोडो युवा आता जागृत झालेले आहेत आणि संसदवर जात आहेत। तरीही नरेंद्र मोदी साहेब तोंडातून हू काढायला तयार नाहीत, एक शब्द बोलला नाहीत। असा पंतप्रधान, असा कठोर पंतप्रधान, असा हुकुमशाही करणारा पंतप्रधान पहिल्यांदाच बघितलेला आहे आपण। तुम्ही सुद्धा बघितलं असेल, पंतप्रधान कितीही होऊन गेले, पण असा निष्ठोर, असा कडक पंतप्रधान, असा बोगस पंतप्रधान आपण कधी बघितलेलं नाहीत मित्रांनो। म्हणून आता धर्मेंद्र प्रधानचाच तर नाहीच, आता ह्याच पंतप्रधानचा राजीनामा मागायला हवे। ह्याच पंतप्रधानचा, जसा नेपाळमध्ये आंदोलन झालंय ना, जसं नेपाळमध्ये सर्वांना हाणून लावलंय, तसं आपल्या देशात सुद्धा आता हाणून लावलं पाहिजे। आपल्याला जे काही होईल, जे काही करणं होईल ते करायला पाहिजे। देशातील सर्व तरुणांनी, देशातील सर्व नागरिकांनी, तरुणच नाहीत आता, हा तरुणांचा प्रोटेक्शन आहे, तरुणांचा प्रोटेस्ट आहे हा, म्हणून तरुणांनीच केलं नाही पाहिजे। देशातील प्रत्येक नागरिकाने, हर वयांच्या नागरिकांनी हे सर्व केलं पाहिजे, आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे। आपल्या परीने जे काही होणार ते केलं पाहिजे। आता तरुण जागा झाला पाहिजे, आता तरुण जागा झाला आहे, उद्या सर्व जागा होईल। आतापर्यंत तरुणांना फक्त देशाच्या भक्तीत आणि धार्मिक भावनेत समाविष्ट करत होते, हमारा हिंदू म्हणून, पण आजचा तरुण जागा झाला आहे मित्रांनो। आता तरुण जागा झालाय, तरुण आता मोदी भक्त राहिलेला नाहीत, आता अंधभक्त राहिलेला नाहीत। तो अंधभक्त काढून टाकलाय पूर्ण सोनम वांगचुक साहेबांनी, रियालिटी दाखवली आणि रियालिटी सर्व तरुणांना सुद्धा समजली आणि पूर्ण देशाच्या नागरिकांना सुद्धा समजली। बघा तरुण किती रागात आहेत, तरुण काय बोलतोय। मोदी के कान में रेंग रहा है, कान में। इसलिए आज इस बाहरी गुंगी सरकार को, इस बाहरी गुंगी जो आंख में पट्टी बांध के विदेश घूमने का काम करती है, अब लड़ेंगे चोरों से। यहाँ लोग बघा तरुणांनी काय म्हटलंय, या बहिरेगुंगी सरकारला हे जाणून देणं गरजेचं आहे की तुम्ही आता बहिरे नाहीत, तुम्हाला ऐकावंच लागेल। आणि पहिले लढे थे गोरों से, अब लढेंगे चोरों से। अरे गोरे सुद्धा चांगले होते या सरकारपेक्षा, या हुकुमशाही सरकारपेक्षा ते अंग्रेज चांगले होते, अंग्रेज जे की आमची भावना समजून घेतली, देशातील नागरिकांची भावना समजून घेतली आणि ते आपला देश सोडून गेले। ते अगोदर उपोषण झाले होते त्या काळात, जेव्हा गांधीजींनी उपोषण केलं होतं, 4 दिवसात ते बोलायला आले इंग्रज। आणि हा आपले काळे सरकार, आपले काळे लोक, हे पंतप्रधान अमित शाह हे हुकुमशाही करत आहे आता हुकुमशाही। अरे मी तर म्हणतो ह्या पोलिसांनी सर्व राजीनामे दिले पाहिजे आणि पोलिसांनी एकीकडे आले पाहिजे। काय ऐकायचं या पंतप्रधानचं, काय ऐकायचं अमित शहाचा।